कोण कोण याचं राहिलं आणखी? साक्षी याची आहे आणि चंदा याची आहे. सुनीता बी याची राहिली ना. सुनीता आली, आता राहिली साक्षी न चंदा. एवढा उशीर केला तू ना? निघाली होती मी, तो दिण्याचा प्लॅन सुरू होता ना मोहित सोबत, म्हणून वेळ झाला. दोघी जणी कुठे आहे? 10 मिनिटांना बस सुटल. अरे बापा बापा, जीव पाहिला बारीक सण, बॅग पाहिली त्याच्यापेक्षा डब्बल. तुम्हाला काय करायचं आहे? तिने किती मोठी बॅग आहे ना, असं बोलणं चांगलं वाटते का? काकू मी लेट झाली का? बाई त्या जंगलाच्या रस्त्याने हे बॅग चालन का? करेल काकू, मी ॲडजस्ट बरोबर करेल. आले का काकू सगळेजण? चंदा राहिली. चंदा महाराणी कुठे अटकली माहित नाही. चंदा महाराणी कुठे अटकली माहित नाही. आ गई चंदा, सबके दिलों की धडकन, आ गई चंदा राणी. झाले हिचे डायलॉग चालू. सगळ्याच्या शेवट आली ना. आता बस सुटली असती, तुला नेतच नव्हता आम्ही. ऐसी कैसी बस छूटती है चंदा के बिना. डोक्याची बॅग खाली घे ना चंदा, डोकं दुखणं. चला बसा सगळेजणी बसमध्ये. इथून आपल्याला कच्च्या रस्त्याने जायचं आहे 2-3 किलोमीटर पायदळ. मग तिकडे जंगल. आपण तर टेंट मध्ये राहणार आहे ना. आपल्याला 2-3 लागेल टेंट. मग आपण असं करू, मग फार्म हाऊस आहे तिथे राहू आणि 1-2 दिवस त्या टेंट मध्ये राहू, समोर जाऊ. सगळ्याच्या मागं राहिली बाई हे पोरगी. बाकीच्या तर किती समोर गेल्या, थांबूनही नाही राहिल्या. थांब शांत, मा भरोशावर आली आहे. हिला तर सोबत घेऊन जावं लागेल. ही मा झोरा पकडा, मी तिची बॅग घेतो डोक्यावर न चला. तिची बॅग काय ह्या रस्त्यानं चालते का? तुम्ही का बरं थांबल्या? मी येत होती ना मागे मागे. काकू नको, मी हातात घेऊन चालते. नाही बाई, खूप वेळ झाला. त्या समोर चालल्या गेल्या, त्याकडून चालणं नाही होऊन राहिले. एकतर बॅग राहिली असते, एक सायकल पडला असता आणि एक सायकल पडला असता. काकू त्या शेतात चला, आपण छान सेल्फी काढू. कायची सेल्फी काढतो तू? त्या समोर चालल्या गेल्या ना, आपण तिघी जणी मागे राहिलो ना. तिकडे गेल्यावर काढू बाई फोटो खूप सारे. आता चाल सरळ पटापट. थांबला आता, चला पटापट जाऊ. काकू तुम्ही खूप माझ्यासाठी कष्ट सहन करून राहिल्या. नोकानं ठेवानं खाली, आपण मी कशी घेऊन चालते. चाल बाई, काही नाही होत, आम्हाला सवय आहे. चाल साक्षी तू पुढे हो, आम्ही दोघी मागे राहतो. चाल लवकर लवकर. ठीक आहे काकू. काय मस्त वाटून राहिलं काकू इथे. काकू तुम्ही शेती केव्हा घेतली होती? हे मी नाही घेतली, माझ्या सासऱ्याच्या आजचीच होय. ते माझ्या सासूच्या गाव हे जवळपास होतं, तिच्या बापाच्या हलकी वय शेती. मग आम्ही काही ह्या जंगलात त्या गावात राहायला तयार नाही होतो, मग आम्ही तिकडे राहायला आलो. पाटील गुजर माणसं आम्ही. इकडे तिकडे सारे राहायचेच ना. पहिले सासू सासरे सारे घेऊनच ठेवले ना. सामान ठेवलं का बरोबर सगळ्यांना अंदर? हो काकू, सगळ्याचं अंदर ठेवलं. आता लागली भूका. ती पोरगी साक्षी काय करून राहिली बाबा तिकडे? एकटीच फिरून राहिली तिकडे. ते फिरून नाही राहिली, ते फोटो काढतो म्हणे आम्हाला पण कशी. आता काढून राहिली ती एकटी फोटो. जेवण पोरगी हाच किती वर्षाची? 25 वर्षाची नसेल. ते सांगून द्या, जास्त दूर जातो नको म्हणा, इतक्याच थांब जाऊ. नाही जात, तशी समजदार आहे ते. पहिले जेवण करता का मस्त चहा पिऊ पहिले कडक. दिवसच बुडत आला आहे. जवळचा स्वयंपाक खा का काही थोडंसं नवीन बनवता? इथं आपण बाहेर चूल करू. पहिले आपण चहा करून घेऊ, मग पाहू आपल्याजवळ काय काय किती पुरला आहे तर त्याच्यानं खिचडी मिचडी करून घेऊ. आजच्या दिवस पहिले खिचडीच करू. मी आणू का चुलीसाठी गोटे पाहून? गोट्यापेक्षा तर पहिले पाण्याची सोय लावा लागल. आपण आणलं ते बाटलात पाणी थोडंसं असं, काय पिऊ आपण? असं करा, दोघी जणी जा पाण्याले, दोघी जणी जा गोट्याले, आणि बाकीच्या इच्छा थोडंसं आपण साफसफाई करू. पाणी आणायला कुठे जायला लागेल बाई? तिकडे मागच्या बाजूने हिर आहे, पण ते माहित नाही आता काय कसं पाणी आहे. तर मोटार तर नसन चालू मी असं तिथं 2 बाल्टी बिलटीत पाहिजे आणि काढजो. नाही तर मग थोडंसं दूर गेला तिकडे नदी आहे. चल चंदा, आपण गोटे पाहू. गोटे नसन तर तिकडे इटा गिटा असन त्या पाहून घ्यायचा. शांताबाई, आपण पाणी आणू चला. पद्मा कुठं गेली? थकली असन ते, मला वाटते लुटली का माहित नाही अंदर काय करून राहिली तर. साक्षी ये बाई, इकडे ये आता. मी काय मदत करू लागू? काही नको करू लागू. चल माझ्यासोबत थोडीशी आपण साफसफाई करून घेऊ. इकडे तर काही दिसतही नाही गोटे. चालतं का थोडीशी पुढं? पुढं कुठं चालतं? भटकून जाऊ आपण.
दिसून राहिली तिकडे, चला थोडंसं जाऊन पाहू. तिथं तर विहीर दिसून राहिली. ह्या कुठं गेल्या दोघी जणी पाण्याले?